सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ॲक्च्युली तुम्हाला मी दाखवते, ही बघा, ही माझी जी केसं आहे ती ग्रोथ तर मला खूप चांगलं देते. आणि मी विचार केला होता की आज एक हेअर मास्क यूज करायचा, बिकॉज मी रात्री ऑइलिंग केली होती. तर माझा विचार आहे की मी चांगला हेअर मास्क यूज करते. सो हेअर मास्क मी काही वेगळा नाही यूज करणार आहे. त्याच्यामध्ये मी हे यूज करणार आहे की जे मी ज्याचं मी पाणी यूज करत होती स्प्रे बॉटलमध्ये टाकून, त्याचे जे राहिलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की रोजमेरी आहे, नंतर मेथी दाणा होता मी जे मिक्स करून ठेवलं होतं, नंतर फ्लॅक्सीड आहे आणि राईस आहे. तर ह्या सगळे मी फेकण्यापेक्षा हे मी विचार केला की त्याला मी चांगलेपणे ग्राइंड करू आणि त्याचा जो हेअर मास्क आहे तो बनवून मी केसांवरती अप्लाय करू. बिकॉज मला तसं पण ह्याचे रिझल्ट्स तर येतातच आहेत. तुम्ही बघू शकता माझी केसं खूप आता लांब झालेली आहेत. असं फक्त हेच आहे की माझ्या केसांना सध्या व्हॉल्यूम नाही आहे मला जसा पाहिजे तसा. सो मी त्याच्यावरती तर फोकस चालूच आहे. सो तुम्ही पण बघू शकता. सो मी ते यूज करते म्हणजे, आणि मग 2 तासांनी धुवून टाकेन. ठीक आहे. हे तुम्ही हप्त्यातून 2 वेळा पण करू शकता. आता माझ्याकडे तर मी जास्त जमावलेलं होतं तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि हे मी विचार केलं आहे की मी माझ्या हेअर टिप्स रूटला पूर्ण लावून ठेवेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगलेपणे ते वॉश करून टाका, बिकॉज ते पूर्ण पावडर फॉर्ममध्ये आहे. सो ते लगेच इझिली जाणार नाही. सो तुम्ही चांगला हेअर ब्रश यूज करून ते रिमूव्ह करायचा प्रयत्न करा. मी जास्त करून माझ्या रूट्सलाच यूज करते, बिकॉज त्याच्याने. आणि हाताही तुम्ही यूज करू शकता, बिकॉज आता समर पण आहे. सो तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही, थंडच पडेल तुमची. तो खूप चांगलेपणे यूज करा, चांगला मसाज करा जितकं होईल तितकं. आणि मग नंतर त्याला 2 तासाने वॉश करून टाका. आणि मग मला त्याच्यावरती रिझल्ट सांगा की काय आहेत ते. हे आधी रूट्सवरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या बाकीच्या केसांना यूज करा. आणि ॲक्च्युली आता मला खूप जास्त माझे हेअरफॉल होते, ते मला कंट्रोल करणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत असते. आणि आता मी खूप जास्त लक्ष देते माझ्या केसांवरती, बिकॉज माझी खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला हेअरफॉल झाले होते पोस्टपार्टममध्ये. सो मला खूप त्रास व्हायचा. मी विचार करायची, बापरे, आता थोड्या टायमात ते मी टकली होऊन जाईल, असं मला एका टायमेला वाटायला लागलं होतं. बट तुम्हाला मी आता सिरियसली सांगते की मी हे सगळं जेव्हापासून यूज करायला लागले ना, तेव्हापासून माझे केस, मला बेबी हेअरसुद्धा यायला लागले असं. आणि ह्याच्यात काही तुम्हाला म्हणजे असं नाही आहे की मी फक्त वरूनच यूज करते. मी इंटेकसुद्धा चांगल्या गोष्टींचंच करते, लाईक फ्रूट्स, नंतर आयरन रिच फूड, अंडा, जे की ॲक्च्युली केसांसाठी खूप चांगलं आहे, B12, हे ते सगळे विटॅमिन्स वगैरे मी घेण्याचं माझं चालूच आहे असं. म्हणजे मी असं नाही आहे की फक्त ते वरून अप्लाय करते. हे जेव्हा तुम्ही चांगलेपणे यूज करा आणि असं बांधून ठेवून द्या, ताकी जेव्हा 2 तासांनी तुम्ही ते ओपन कराल तुमचे हेअर्स ड्राय झालेले असतील आणि तेव्हा तुम्ही वॉश करून टाका. आणि तुम्हाला ॲक्च्युली खूप चांगले रिझल्ट्स मिळतील, बिकॉज हे आता मी यूज करते तेव्हाच हे इतकं चिकचिक आहे, म्हणजे सॉफ्ट फ्लॅक्सीडमुळे आहे ते. मग तुम्हाला खरं सांगते, बघा, मला छोटे केस पण यायला लागलेले, भरपूर बेबी हेअर्स यायला लागले, म्हणजे मला ग्रोथ येते. आणि रोजमेरीमुळे ह्या सगळ्या गोष्टींनीच येते, म्हणून मी हे कंटिन्यू ठेवते. तुम्ही पण यूज करा आणि मला चांगले रिझल्ट्स येतात की नाही ते कमेंट्समध्ये सांगा, गोष्टी ट्राय करून. सो मला पण समजेल की हां, ही गोष्ट तुम्ही पण अप्लाय करताय आणि तुम्ही ती ट्राय करून मला रिव्ह्यू देताय की हां, ही गोष्ट चांगली आहे. म्हणजे सगळ्यांच्या केसांवरती ती इफेक्ट करतेच असं. ठीक आहे. सो आत्तासाठी इतकंच. आणि तुम्ही ट्राय करा, मला रिझल्ट्स द्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता मी हे वॉश करून टाकेन, तेव्हा मग मी त्याचे रिझल्ट्स त्याच्यामध्ये पोस्ट करेन. ठीक आहे. म्हणजे दाखवीन की काय रिझल्ट्स येत आहेत करून. ठीक आहे. सो रिझल्ट्स आहे तुमच्या समोर, हे तुम्ही बघू शकता. हे माझे आफ्टर वॉश केस आहेत. ॲक्च्युली शाईन करत आहेत थोडे मला असं वाटतं. म्हणजे जे ड्राय आणि फ्रिझी दिसत होते ते थोडे कमी झालेले आहेत. शाईन करत आहेत, म्हणजे
आधी खूप जास्त फ्रीझी होते आणि आता थोडे ओके आहेत, नॉर्मल आहेत. सो मी कंटिन्युअसली यूज करेन आणि मग ह्याचे अजून रिझल्ट चांगले येत राहतील मला. सो तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि मी पण कंटिन्यू ठेवते आणि तोपर्यंतसाठी